स्वाध्याय 6.1 त्यातलं 1 नंबरचं गणित आपण घेतोय. ते आहे 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? 12 ने भागल्यास भागाकार किती? किती येतो? ठीक आहे. म्हणजे ही जी आहे 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? थोडक्यात भागल्यावर म्हणजे भागावंच लागेल ना. 1 म्हणजे 144.144 डिवाइड बाय 12. हा सरळ सरळ भागाकार केला तरी यायला पाहिजे आणि कसाही केला. बघा, जर आपण 12 ने 144 ला भागलं तर तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की 12चा वर्ग आहे 144. बरोबर आहे? किंवा याचा जर पॉइंट काढायचा म्हटलं, पॉइंट उडवायचा आहे. पॉइंट काय करायचा आहे? उडवायचा आहे. पॉइंट नंतर किती संख्या आहे? 1 2 3. किती? 3. इथे पॉइंट मध्ये खाली पॉइंट नंतर संख्या नाही. 3 - 0 = 3 है ना. म्हणजे आलेल्या उत्तरात आपल्याला 3 संख्या सोडून पॉइंट द्यायचा आहे. मग करा याचा साधा साधा सरळ सरळ भागाकार करा. आता पॉइंट नाही आपल्याकडे. 144 आणि पुन्हा हे 144. थोडक्यात किती झाले? 1,44,144. याला भागिले 12. बघा, पहिले 12 × 1 = 12, उरले 2 झाले 24. 12 दुनी 24 आला 0. मग घेतला वरचा 1 खाली घेतला, भाग जात नाही म्हणून भाग दिला शून्याचा. बघा, 1 खाली घेतल्यावर शून्याचा भाग द्यावा लागणार आहे तिथे. त्याच्यानंतर 4 खाली घेतले, भाग शून्याचा दिला, भाग शून्याचा गेला, 0 आला. आता 4 खाली घेतले, बरोबर 1 राहिला खाली इथे. 14. मग पुन्हा 12 × 1 = 12, 2 उरले. आता वरचे राहिलेले 4 खाली घेतले आणि 12 दुनी 24. 24 - 24 0. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आलंय 12,012. परंतु आपल्याकडे 3 पॉइंट आहेत, म्हणजे पॉइंट नंतर 3 संख्या सोडायच्या आहेत. मग आपलं याचं जे उत्तर आलंय ते किती आहे? 12,012. परंतु आपण जे पॉइंट उडवला होता त्याच्यातून आपल्याला त्या नियमानुसार 3 संख्या सोडून पॉइंट द्यायच्यात. 1 2 3. आणि इथे हे आपलं उत्तर 12.012. आणि त्याचं ऑप्शन कुठे आहे? बी. ऑप्शन बी बरोबर. नवोदय मधला स्वाध्याय का? नवोदय मधला स्वाध्याय 6.1 मधलं पहिलं गणित, त्याचं ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे. नीट लक्ष देत जा, ए नाही. हो सर. दुसरं गणित काल जे की तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे 0.4/0.04 प्लस 0.04/0.4 ॲडिशन करायची आहे. अपूर्णांकाची बेरीज आहे. दशांश अपूर्णांकाचा अपूर्णांक त्या अपूर्णांकाची बेरीज. मग नियम काय सांगितला मी? इथे पॉइंट नंतर 1 संख्या वजा, खाली छेदामध्ये पॉइंट नंतर 2 संख्या, याची वजाबाकी केली. एकामधून जर 2 घालवला तर -1 राहतो. आपल्याला -1 म्हणजे याचं जे उत्तर येईल त्याच्यावर 0 द्यायचं आहे. इथे 2 पॉइंट नंतर 2 संख्या आहे, खाली पॉइंट नंतर 1 संख्या आहे, याची वजाबाकी करा, ती 1 येते. याचा अर्थ 1 संख्या उजवीकडे सोडून पॉइंट द्यायचा आहे. याचं उत्तर आता 4/4 म्हणजे याचं उत्तर आलं 1. परंतु त्याच्यावर फक्त 1 असून चालणार नाही, त्याच्यावर एक 0 द्यायचं आहे, अधिक
याचं उत्तर 4/4 म्हणजे 1. परंतु एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे इथे पॉईंट द्यावा लागणार आहे आणि इथे 0 असणार आहे. बरोबर आहे. 2 - 1 म्हणजे 1. ज्यावेळेस मायनस येतं त्यावेळेस 0 द्यायचे आणि जर वजाबाकी प्लसमध्ये असेल तर तेवढ्या संख्या सोडून पॉईंट द्यायचा. आणि याचं उत्तर किती आलं मग 10.1 आणि ते आहे 10.1 ऑप्शन ए. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघू आपण. बघा प्रश्न तिसरा आहे, बेरीज करायची आहे 6.666 प्लस 6.06. बेरीज करताना मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पॉईंट आणि हा पॉईंट कितीही पॉईंट असू द्या, कितीही पॉईंटच्या संख्या असू द्या, एका खाली एक असणं गरजेचं आहे. म्हणजेच ही संख्या आपल्याला 6.666 आणि हा पुढच्या संख्येचा पॉईंट इथे आले 06, त्याच्या आधी आहे 6, याची बेरीज करायची आहे. बेरीज करताना आपण या 6 खाली काहीच नाही म्हणून 0 घेऊ शकतो आणि आपण तो घेतला. या दोन संख्या आणि त्यामध्ये अजून एक संख्या आहे, ती आहे समजा ह्या 2 झाल्या, एक तिसरी संख्या आहे ती इथे घेऊ आपण. पुढे आता जागा राहिली नाही, हे आपण बेरजेसाठी भाग घेतलाय. प्लस 6.66. मग त्याला कुठे घेता येईल, आपल्याला वर घेता येईल. 6 फक्त पॉईंट खाली पॉईंट येणं महत्वाचं. 6.66. आता याची करायची आहे बेरीज. याच्यावर 0 घेऊ शकतो आपण. आता सलग झाले म्हणजे याची आली 6, 6 18, 18 8, हातचा आला 1, 6 2 12 1 13, 13 3, हातचा आला 1, तो पुढे जाणार पॉईंटशी पॉईंट आणि 6 18 आणि 1 19. उत्तर आले 19.386. आहे का 19.386 ऑप्शन बी. बरोबर ना. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आपण आता घेऊ. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे 163.44. त्याला भागिले किती आहे, भागिले डायरेक्ट असं मांडू शकतो आपण 2.4. आता पॉईंट नंतर 2 संख्या, इथे पॉईंट नंतर एक संख्या, याची वजाबाकी आली 1. म्हणजे जे काही उत्तर येईल त्या उत्तरामध्ये आपल्याला एक संख्या सोडून पॉईंट हा द्यायचा आहे. बाकी उत्तर जे काही येईल पॉईंटमध्ये येईल, कसं येईल, जे येईल ते. मग याला आता आपल्याकडे पॉईंट आता उडवले आपण, मग काय राहिलं, सॉरी किती 16,344/24. याला संक्षिप्त करा. 4 ने भाग जातोय का, 4 ने जातोय. मग 4 सक 24 आणि कदाचित याला 6 ने पण भाग गेला असता, पण आपण ते कसोटी वापरलीच नाही. त्याला संक्षिप्त करू आपण. इथे किती होईल 4 चौक 16, मग घेतला 3, भाग जात नाही, मग भाग दिला शून्याचा, मग झाले 34. किती 4 8 32, 4 8 32. उरले 2, झाले 24, 4 संग 24. बरोबर आहे. आता बघा 8 4 12 आणि याला दोघांना पण 6 ने भाग जातो. 6 ने द्या, 6 1 6, 6 6 36, उरले 4, 6 8 48 आणि 6 1 6. म्हणजे याचं उत्तर आलं, या भागाकाराचं उत्तर किती आलं, उत्तर 681. परंतु याचा निषेध भाग गेला, परंतु आपल्याकडे एक पॉईंट म्हणजे एक संख्या सोडून पॉईंट आहे, तो द्यावा लागेल. म्हणजे पॉईंट इथे येईल आणि याचं उत्तर येईल 68.1. आहे का त्याच्यामध्ये ऑप्शन, हो सर, डी नंबर. डी. ठीक. प्रश्न क्रमांक 5. 7.2 प्लस, ओ यार
4.8 5.6 मायनस 3.2 इज इक्वल टू, आपल्याला अगोदर ही वरची जी पदावली एक प्रकारे ही जी बेरीज आहे ही करून घ्यायला लागेल. 8 आणि 2 10, बरोबर आहे. 10शी 0, कॅरीला गेला 1, जिथे पॉईंट तिथे पॉईंट. बघा पॉईंट नंतर एक एक संख्या म्हणून आडवी बेरीज करतो मी. हे 8 आणि हे 2 10, 10शी 0, त्याच्यानंतर पॉईंट आहे दोन्हीकडे म्हणून पॉईंट दिला. तो 1 होता, तो कॅरीला पुढे गेला. 4 आणि 1 5 आणि हे 7, 7 आणि 5 होतात 12. आता 12.0 म्हणजे 12च, हे काही नाही राहिलं आपल्याकडे. 12 वरच्या झालं 12, खाली आपल्याला आता वजाबाकी आहे. 6 मधून हे बघा पॉईंट नंतर एक एक संख्या म्हणून 6 मधून 2 गेले, किती राहिले 4. पॉईंट जिथे तिथे पॉईंट. 5तून 3 गेले, किती राहिले 2. आपल्याकडे पॉईंटमध्ये उत्तर आलंय. इथे पॉईंट नाही म्हणून 0, इथे 1 आहे म्हणून -1. 0 - 1 म्हणजे -1, म्हणजे जे काही उत्तर येईल त्याच्यावर आपल्याला एक 0 द्यायचं आहे. आता बघा उत्तर काय येईल. इथे आपल्याकडे काय राहिले 12/24. 12/24. 12 1 12, 12 दुनी 24 म्हणजे 1/2. आणि 1/2ला जर आपण याचा जर भागाकार केला तर तो किती येतो 0. किती येतो 0.5 येतो ना. आता हे बघा 0.5 हे उत्तर आलंय. 0.5 हे उत्तर आलंय, परंतु आपल्याकडे एक 0 आहे. बरं मग आता तो 0 तर दिसला पाहिजे. इथं जर आपण समजा 0 दिला तर त्याची तर किंमत राहणार नाही पॉईंट नंतर. 12 हे आपण कॉमन ऐका, कॉमन गोष्ट आहे. 12 हे 2.4 पेक्षा मोठे आहे. मग आपलं उत्तर पॉईंटमध्ये असणार नाही, पॉईंटपेक्षा मोठं असणार आहे, बरोबर आहे. मग इथं तर ऑलरेडी पॉईंट आलेला आहे. हा पॉईंट कशाने आलाय, आपण ज्यावेळेस पॉईंट उडवला, आपण इकडे काढला पॉईंट. आता ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते है ना की उत्तर पॉईंटमध्ये आलंय आणि आपल्याकडे 0 आहे, अशा वेळेस काय करायचं, हा जो पॉईंट आहे 0.5 कसं काय आलं, त्याला एक घर बाहेर घ्यायचं. बघा आता एक आपल्याकडे मायनस आहे. जर ऑलरेडी पॉईंट असेल तर हा पॉईंट एक घर बाहेर घ्यायचा. 0.5 कसं आलं तुला सांगतो मी. अगं 12/24 हा भागाकार जर केला तर आपण काय केलं, आधी त्याला संक्षिप्त केलं. 12 1 12, 12 दुनी 24, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 1/2. आणि जरा 1/2 ची किंमत किती आहे सांगितली होती तुम्हाला, अर्धा आहे ना. 1/2 म्हणजे अर्धा. याची किंमत किती असते 0.5. मग आता ही कशाची 0.5 ही कशाची किंमत आहे, ह्या 12/2.4 ची नाही. पॉईंट उडवल्यानंतर जे 12/24 आले त्याची किंमत 0.5 आहे. परंतु आपल्याकडे जी काही उत्तर असेल त्याच्यावर एक 0 आहे. बरं आपण जर 0 दिला तर इथे काही फरक पडणार आहे का, हे तर 12.50 म्हणजे 12.5च राहिले. मग अशी ज्यावेळेस सिच्युएशन येते, अशी सिच्युएशन असेल तर त्यावेळेस आपण जो काही पॉईंट असेल तो एक घर बाहेर काढायचा, म्हणजे उजवीकडे घ्यायचा. मग याला जर एक घर उजवीकडे केलं तर याची किंमत काय होणार आहे 5. आणि याचं उत्तर कशाचं, या 12/2.4 याची किंमत किंवा याचं उत्तर आहे 5. आता कसं ते परत एकदा मी तुम्हाला सांगतो. एक लक्ष द्या, हे जे 0.5 पूर्ण संख्या पूर्ण 5 राहणार. आणि कॉमन गोष्ट काय आहे की हे बघा, हे 12 मोठे आहेत आणि 2.4 लहान आहे ना. याचं उत्तर काढायचं आपल्याला. मेन टार्गेट काय, आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे, बरोबर आहे. मग याचं उत्तर निश्चित पूर्णांकात असणार आहे ना. इथे जर फक्त 2 राहिले असते तर उत्तर 6 राहिलं असतं,
बरोबर आहे का? पॉईंट समजा हे झाकून घेतलं आपण. आता काय राहिलं? बे एक बे, बे संग 12, उत्तर 6 आलं असतं पूर्ण संख्या. परंतु आपल्याकडे म्हणजे 2 पेक्षा मोठी संख्या आहे ना, 3 नाही आहे, 3 पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. मग 3 राहिले असते तर 4 उत्तर आलं असतं पूर्णांकात. परंतु आपल्याकडे 2 पेक्षा मोठी संख्या आहे, 3 पेक्षा लहान संख्या आहे. मग याचं उत्तर काय येणार? तर पूर्णांकात येणार हे निश्चित. परंतु ते किती आलं होतं? 0.5. परंतु आपल्याकडे एक संख्या होती. आता तिला जर 50 केलं असतं तर ते तुमच्या इथे 0 दिला तरी काहीच फरक पडत नाही ना, हे तर 0.5च राहिले. मग आपल्याला काय पाहिजे की आपला जो -1 आहे ना, तो -1 काय करतो? जर ही पूर्ण संख्या असेल तर त्याच्यावर 0 येऊन बसतो, आणि जर ही पॉईंट मधली संख्या असेल तर एक पॉईंट बाहेर काढतो, हा -1. मग एक संख्या त्याने सोडून पॉईंट बाहेर काढला, तो पॉईंट इथे आला. इथे म्हणजे कुठे? हे बघा, इथे बाहेर निघाला की इथे आला. आता इथे आला म्हणजे याला काही किंमत नाहीये, या पॉईंटला काही किंमत नाहीये. मग आपण त्याला उडवून टाकलं. मग आपलं उत्तर काय आलं? 5. आणि 5 येतं की नाही बघा, एक मिनिट. म्हणजे आपण जो तुम्हाला सर डी नंबरला 5 ऑप्शन मध्ये 5.0 आहे सर. ऑप्शन मध्ये 5.0 आहेच ना. मग 5.0 म्हणजेच 5. हा पॉईंट ठेवला तरी चालतो आणि उडवला तरी चालतो. याचं ऑप्शनचं उत्तर काय आहे? डी. फक्त एक लक्षात ठेवा की हा जो प्रकार आपल्या पुढे आला, याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की जर आपण अगोदर पॉईंट उडवला, भागाकार केला, सरळ भागाकार करून आपलं उत्तर पॉईंटमध्ये आलं. जर उत्तर पॉईंटमध्ये आलं तर त्यावेळेस आपला जो -1 काय करतो की त्या पॉईंटला एक घर उजवीकडे सरकवतो. मग एक घर उजवीकडे इथे सरकवलं. जर इथे -2 असेल तर त्याने अजून एक घर बाहेर त्याला काढलं असतं, म्हणजे इथे 50 झाले असते. जर -3 असतं तर त्यांना 2-3 घरं, त्याला 3 घरं बाहेर काढलं असतं, म्हणजे इथं उत्तर 500 आलं असतं. सांगेल तुम्हाला, अशी गणितं सुद्धा पुढे आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला त्याच्यानंतर 6 नंबरचं घेऊ आपण. आणि या प्रकारची गणितं प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला घेईल. बघा 6 नंबरचं. फक्त गडबड करू नका, मध्ये रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्हालाच ती उपयोगात येईल. 6 नंबरचं गणित, विनाकारण माईक चालू ठेवू नका. 0.3 प्लस 0.5 कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये 0.3 प्लस 0.5 ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय 0.2 भागिले 0.2. हे सगळं अंशात आहे. आता छेदामध्ये काय आहे? 0.2 प्लस 0.3 ब्रॅकेटमध्ये 0.2 प्लस 0.3 आणि भागिले याला डिवाइड आहे 0.5. आता काय माहिती आहे का, अंशातली क्रिया वेगळी करू शकतो आपण, छेदातली क्रिया वेगळी करू शकतो. अगोदर अंशाचं करून घ्या. याची कंस असल्यामुळे कंसाची आधी बेरीज करावी लागणार आहे. कंसाची बेरीज किती येईल? 0.8. 5 आणि 3 8, 0.8. याला भागिले किती आहेत? 0.2. छेदामध्ये हे बघा, 3 आणि 2 5, म्हणजे 0.5. याला भागिले किती आहेत? 0.5. अतिशय सोपं. आता 0.8 आणि 0.2 याचं जर आपण अशी मांडणी केली बघा, 0.8 अपॉन 0.2 असंच आहे ना, हे भागाकारात असं आहे. मग पॉईंट काय झाला? जे काही उत्तर येईल 1 - 1 = 0. आता आपल्याकडे पॉईंट राहिला नाही. राहिला का नाही? आपलं उत्तर म्हणजे असं झालं. आता 8/2, बे एक बे आणि बे चोक 8. किती आलं उत्तर वरच्याचं? 4. आणि त्याच्यावर 0 आहे म्हणजे पॉईंट द्यायचा नाही, 0 द्यायचा नाही. याचं उत्तर 4 आलं. त्याच्यानंतर त्याच्या छेदाचं उत्तर काढा. छेदाचं उत्तर बघा, 0.5 भागिले 0.5. नियम काय सांगितलेला? ज्या संख्येने त्या संख्येला जर भागलं तर उत्तर 1 येतं. परंतु तरी सुद्धा आपण आपल्या पॉईंटच्या नियमानुसार सुद्धा जाऊ. 1 म्हणजे वरच्या पॉईंट नंतर एक संख्या, वजा खाली पण पॉईंट नंतर एक संख्या, याची वजाबाकी करा. 1 - 1 0. म्हणजे आपल्याला जे काही उत्तर येईल, आता पूर्ण झाल्या या संख्या, पॉईंट उडवला आपण, 5 1 5, उत्तर आलं 1. आणि एकावर पॉईंट द्यायचा नाही,
म्हणजे पॉईंटही द्यायचा नाही, शून्यही द्यायचं नाही. याच्या भागाकारामध्ये 4 म्हणजे 1 4 4 आणि कोणत्याही संख्येला जर 1 ने भागलं तर त्याचं उत्तर किती येतं? 4. बरोबर आहे. म्हणजे या सगळ्याचं उत्तर किती आलं? फक्त 4. आणि त्याचा ऑप्शन नंबर किती आहे? ए. आता ए मध्ये काय आहे माहितीये का? 4.00. अरे इथं आणखी 10 झिरो दिले तरी याची किंमत 4च आहे. 4.00 तरी 4, 4.000 तरी 4, 4.000000000 तरी याची किंमत 4. पॉईंट नंतर कितीही झिरो दिले तर त्याला काहीही किंमत नाही. म्हणजे याची किंमत आणि याची किंमत सेम आहे. सो द आन्सर ए इज राईट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 7. ही ते काय केलं तुमच्या लक्षात आलं ना? याची बेरीज केली ती 8 आली, त्याला भागिले 2 आहे. बोल बोल बोल. सर आता 4.00 आता मग त्या शून्याच्या वर त्या असं टिंब नाही देऊ शकत, ते शून्य अनलिमिटेड आहेत ना. अरे पण ती गरजच नाही. टिंब्याचा काय संबंध आला? हे शून्य म्हणजे काहीच नाही ना इथे. आता काहीच नाही, हे पॉईंट पण नाही इथं. हा पॉईंट सुद्धा नाही. आता पॉईंटच नाही तर टिंब कशाला द्यायचं त्याच्या डोक्यावर? उगाच इतका लोड कशाला द्यायचा? काही आवश्यकता नाही. याला इथे याची किंमतच 4 आहे. तुम्ही इथे 100 झिरो लिहिले, 1000 झिरो लिहिले तरी त्या झिरो, अरे झिरो म्हणजे काहीच नाही ना, तिथं काही नाहीच आहे. तर काहीच नाही तर पॉईंट कशाला द्यायचं? लक्षात आलं ना? म्हणून याची किंमत आहे 4. मग 4 आपल्याला शोधायचं. त्यांच्याकडे 4 होतं, 4.00 म्हणजेच 4. मग ते उत्तर आणि आपलं उत्तर सेम. देन क्वेश्चन नंबर 7. बघा बेरीज काय आहे, तुम्ही पण करा माझ्यासोबत. 5.5 प्लस 5.05, 5.05 प्लस 5.005, 5.005 देन प्लस 55.5555, 55.5555, 4 टाइम 55 आणि यांची करायची आपल्याला बेरीज. फार सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला शिकवलं मी. काय, जर आपल्याकडे समजा अशा समान संख्या नसतील एक खाली एक तर त्या करून घ्या. इथे 5 नंतर 0 दिला तर काहीच फरक पडत नाही म्हणून याच्यासाठी आपण दिला. बरं इथे सुद्धा 5 नंतर 0 दिला तर काही फरक पडत नाही, मग इथे दिला म्हणून इथं पण द्या, इथेही द्या, इथेही द्या, इथेही द्या. झाले का आता एक 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 एक. इकडे काय गडबड झाली, इथे पण 0 दिला तर काहीच म्हणजे त्याच्यात झिरो मध्ये त्याला काहीच फरक पडत नाही. आपण फक्त आपल्या सोयीसाठी 0 दिलेत. आता बेरीज करा, किती आले? 5. इथे 5 5 10, 10 ची 0 कॅरीला गेला 1, 5 5 10 आणि 1 11, 11 ची 11 1 कॅरीला गेला 1, 5 5 10 आणि 1 11, 11 ची 1 कॅरीला गेला 1. जिथे पॉईंट तिथे पॉईंट. हे बघा 5 10 15 20, 20 आणि 1 21, 21 ची 1 कॅरीला गेले 2, 5 आणि 2 झाले 7. हे त्याचं उत्तर काय? 71.1105. आणि ऑप्शन मध्ये आहे डी. डी ऑप्शन. अपूर्णांक खाली खालीवर झाले तर चालते का? हा, कशी? हा जर दशांश अपूर्णांक कोणी कुठेही लिहिला तरी चालतो, परंतु जर तू अपूर्णांकाचं म्हणतोय, दशांश अपूर्णांक कुठेही कोणता कुठेही असला बेरीज मध्ये चालतो. अपूर्णांक तोही जसाच्या तसा मांडला मागे पुढे तरी काही फरक पडत नाही. लक्षात ना? पण मायनस मायनस त्या चिन्हा सकट तो आला पाहिजे. आता ऑप्शन नंबर काय? क्वेश्चन नंबर 8. हे तुम्हाला सोडवायला दिलं होतं, तुम्ही सोडवायला पाहिजे होतं अगोदर. आता त्याच्यामुळे मी फास्टमध्ये घेतलंय. क्वेश्चन नंबर 8 बघा, जर 41 37, याच्यावर आपण भरपूर प्रॅक्टिस घेणार आहोत. हा 41 37 भागिले किती आहे? 1.75 बरोबर 2364. बघा, जर पण तिथे शब्द आहेच लिहिलेला, जर यांचा भागाकार इतका आहे तर काय बघा, तर 41.37 भागिले
17.5 बरोबर किती? ची किंमत किती म्हणजे बरोबर किती, याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. याचं उत्तर हे आहे. आता पॉइंट वाढवलेत बरोबर आहे. त्याच्यामुळे मग याचं उत्तर काय असेल ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, भागाकार केल्याच्या नंतर बघा, जर समजा पॉइंट आपण ठेवला नाही, इथे पॉइंट ठेवला नाही तर म्हणजे पॉइंट ठेवला नाही ठेवला तरी उत्तर हे चालेल. मग तुम्ही म्हणा सर असं कसं की याच्यात तर पॉइंट नाही, 0, इथे -2 आहे, -2 म्हणजे उत्तर याचं -2 आलं. सर लय सोपं गणित आहे. सर लय सोपं गणित आहे. ऐक ना, सोपं गणित आहे लय. हो ना, तर ऐक ना, सोपं तूच मला समजावून सांगणार आहेस आता. हे बघा, इथे -2 आहे, मग यातले शून्य गेले कुठं? यातले शून्य गेले कुठं? तर ज्यावेळेस हे उत्तर सोडवलं असणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 पॉइंट आले असतील. मग 2 पॉइंट ते आणि 2 हे 2 शून्य, मग हे 2 -2 काय करतो? आता वरच्या गणित सांगितल्याप्रमाणे तो 2 घर बाहेर काढतो. मग कदाचित ते 2.2 घरं बाहेर काढल्याच्या नंतर तिथे त्याच्यानंतर 0 असणार, आणि 0 असल्यामुळे काय झालं की ते 0 उडाले. बरोबर आहे. आता इथे काय करायचंय आपल्याला? विवेक सांगतो. विवेक, बोल बेटा. सर पहिलं भागाकारची मांडणी करून घ्या. 41.37. याच्या भागाकाराची मांडणी करायची आहे. विवेकच्या म्हणण्यानुसार 41.37 भागिले 17.5. आता वरच्या याच्यात दशांश चिन्हाच्या पुढे 2 घर आहे. मग 2 वजा 1 करायचं, 1 खाली, आणि मग 1 आलं. मग नंतर ती लिहून घ्यायची संख्या 4137, आणि ते लिहून घ्या संख्या ती. आणि त्या वरच्या गणितात बघा. आता मग कसं करा? हो ना, याचं उत्तर हे आहे ना. आता हे 23 वरच्या गणितात ते दिले ते, त्याचं उत्तर ऑलरेडी ते आलेलं आहे. आणि मग त्याला एक घर सोडून पॉइंट द्या. 236.4. 236.4. अच्छा, तुझं हे म्हणणं आहे, बरोबर आहे. तुझ्या म्हणण्यानुसार हे उत्तर बरोबर आहे. ओके, तुझ्या म्हणण्यानुसार. परंतु हे जे उत्तर आहे ना बाळा, हे उत्तर कशाचं आहे माहिती आहे का? याच्यात 2 पॉइंट पण आहेत, आणि ते पॉइंट इथे दिसत नाही कुठंच. दिसत आहेत का कुठं? मग ते पण आपल्याला धरावे लागतील. आणि हे घर, याचं उत्तर येईल 2.364. हा एक पॉइंट, यातले 2. आता एक कॉमन गोष्ट तुम्हाला सांगतो. मी का म्हटलं की याचं उत्तर 2.364 येईल. एक लक्षात घ्या, इथे बघा तुम्ही. इकडे हे 41 आहेत. किती आहेत? 41.37. मग ही संख्या 42 पेक्षा लहान आहे का मोठी आहे का 42 आहे का 4137 आहे? लहान आहे. 42 पेक्षा लहान आहे. बरं, आपण त्याला काय करू? 42 धरू. 42 पेक्षा लहान आहे पण जवळची धरली तर 42 होऊ शकते ना. आपण मानलं 42 आहे, किंवा 41 धरता येईल. बरोबर आहे. बरं, खालची संख्या 18 आहे. 18 पेक्षा लहान आहे का 17चा आहे का 17 पेक्षा मोठी आहे? 17 पेक्षा मोठी आहे. 17 पेक्षा मोठी, 18 पेक्षा लहान. चला 18च धरा. याचं उत्तर किती येईल रे जास्तीत जास्त? 18 का 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 3 पण येत नाही. याचं उत्तर येईल 2. किती येईल उत्तर? 2. मग याचं जर उत्तर 2 येतं तर याचं उत्तर इतकं मोठं कसं काय येईल? 236. आपण तर याच्यापेक्षा पण मोठ्या संख्या घेतल्यात. 42 पण मोठी आहे आणि 18 पण थोडीशी मोठीच आहे. मग याचं जर उत्तर फक्त 2 येतंय, जवळ 2 येतंय, 2 पेक्षा जरसं काही येईल, मग हे पण हे तर लहान आहेत ना. हे 41च आहेत, हे 17च आहेत. याचं उत्तर 236. भागाकार मोठा कसा येईल? भागाकार कधी पण आलेल्या 2 संख्यापेक्षा लहान असतो.
विवेक बरोबर आहे का मी काय सांगतोय? लक्षात येते का तुझ्या मला काय सांगायचंय? येस सर. आपण इथे कॉमन विचार करायचे की अरे यार ही तर फक्त 41 आहे, ही फक्त 17 आहे. याचा गुणाकार जरी केला तर कदाचित इतका मोठा येणार नाही. गुणाकार केला तर मोठा असतो, भागाकार केला तर छोटा असतो ना तो. ते छोटे छोटे तुकडे करणे म्हणजे भाग करणे. मग कॉमन गोष्ट आहे, जर आपण याला समजा 41 धरलं, याला जर 17 धरलं, तर याचं उत्तर किती आहे? 17 एक 17, 17 दोन्ही 34. 17 दोन्ही 34 आणि 17 त्रिक 51 होतात. याचं 3 पण येत नाही. मग 2 पॉईंट काही याचं येईल. मग याचं जर 2 पॉईंट काही येतंय तर याचं पण 2 पॉईंट काही येईल ना, जे असेल ते. उत्तर आपल्याला माहिती आहे. उत्तर आहे 2 3 6 4. 2 3 6 4. परंतु पॉईंट द्यायचा कुठे? इतक्या लांब जर म्हटलं तर पॉईंट खूप लांब गेला. मग तुम्ही परत विचार कराल की सरांनी तर आपल्याला सांगितलं की असं करायचं 2 - 1 = 1. याचं उत्तर तर आपल्याकडे आहे. मग त्याच्यात 1 पॉईंट द्यायचा, उत्तर काढायचं. मग इथे अडचण कुठे झाली? इथे अडचण झाली कुठे? सर ते बघते का? सरांनी तर सांगितलं की हे सगळं बरोबर आहे. ऐका, मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार तुम्ही बरोबर केलंय. मग उत्तर चुकले कुठं? आता उत्तर कुठे चुकलं ते तुम्हाला इथे दिसत नाही बघा. मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, हे बघा, मी आता तुम्हाला कॅल्क्युलेटरवर करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे यार ये ऐसा आहे. तुम्हाला जे सांगतो ना मी की पॉईंट 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 इतक्या दिवसापासून आपलं चालू आहे. आपलं पहिलं सेशन संपणार आहे, त्याच्यामुळं आपण काय करू, तर हे याचा भागाकार पुढच्या याच्यात घेऊ. तिथं गडबड झाली बघा.